की दख्खनीयांची पातशाही दख्खनीयांच्या हाती राहिली पाहिजे, ती शिवाजी महाराजांची नीती संभाजी महाराजांनी पुढे चालवलेली होती। शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण संरक्षण संभाजी महाराजांनी केलं। त्यांचा प्राण घेण्याचा, त्यांना कैद करायचं, त्यांना मारून टाकण्यासाठी आलेली होती, त्यांनाच परत या दर्यादिल राजानं प्रधान म्हणून नेमलेलं होतं। संभाजी महाराज पराक्रमी नव्हते का? तर होते, पण तो पराक्रम सांगायला महाराष्ट्र कमी पडलेला होता। धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा आज आपण घेणार आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया अनेक त्यांच्या इतिहासातील पैलू। सर, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। काय सांगाल? खरं तर संभाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, या इतिहासातील नेमक्या कोणत्या बाजू आपल्याला खरं तर या ठिकाणी सांगता येतील? संभाजी महाराज हे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत। म्हणजे मी मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध म्हणतोय, याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांनी 1642मध्ये पुणे जहागीर इथे आले आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं आणि ते 1707ला महाराणी ताराबाई साहेबांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच गाडलं। म्हणजे औरंगजेबाच्या निधनापर्यंत ते सुरू होतं। जवळजवळ तब्बल 55 वर्षाचा प्रदीर्घ काळ हे स्वातंत्र्य युद्ध मराठी लढलेले आहेत। याच्यामध्ये शिवछत्रपती आहेत, संभाजी महाराज आहेत, राजाराम महाराज आहेत, ताराबाई साहेब आहेत। तर ही जी काही शृंखला आहे, याच्यामधले स्वातंत्र्य शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण संरक्षण संभाजी महाराजांनी केलं आणि नंतर स्वतःच्या प्राणांची आत्माहुती त्यांची झाली। औरंगजेबानं त्यांना मारलं आणि त्याच्यातून त्यांच्या विजयिष्णू रक्तातून मराठ्यांनी 1689 ते 1707 असा औरंगजेब खासा आलेला असताना मोठा लढा दिला आणि तो लढा जिंकला। ही यशस्वीता जी झाली ती संभाजी महाराजांच्या त्यागामुळं झालेली होती। संभाजी महाराजांच्या जीवनातलं एक महत्त्वाचं अंग हे आहे की संभाजी महाराज हे साहित्यिकसुद्धा होते, म्हणजे ते स्कॉलरसुद्धा आहेत आणि ते योद्धासुद्धा आहेत। म्हणजे दोन्ही त्यांच्यामध्ये ते संगम आहे। असं खूप कमी लोकांच्यामध्ये असतं की ज्यांचं हृदय कवीचं आहे। जे संभाजी महाराजांचं तुम्ही बघा, त्यांनी 7 शतक नायिका भेद नावाची काव्यरचना त्यांनी केलेली आहे। त्याच्यानंतर त्यांनी बुधभूषण नावाचा एक ग्रंथ लिहिला। हा बुधभूषण जो ग्रंथ आहे तो ग्रंथ एक प्रकारचं संपादन आहे। स्वतः लिहिणं आणि संपादन करणं ही खूप अवघड गोष्ट असते, कारण कंपॅलेशन आणि संपादन आहे, म्हणजे संकलन आणि संपादन असं केलं आहे। भारतामध्ये संभाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर हजारो वर्ष जे नीतिग्रंथ निर्माण झाले, म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून ते बाकी पुढचे सगळे, या सगळ्या ग्रंथांमधल्या राजातला आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या बाबी होत्या त्या सगळ्याचं कंपॅलेशन केलं आहे। म्हणजे याचा अर्थ संभाजी महाराजांनी हे सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आहे आणि त्यातून ती त्या ह्याच्यातून फुलं वेचावीत तशी ती चांगली चांगली सुभाषितं, चांगले चांगले जे काय श्लोक होते ते घेतले आणि एक त्याचं मोठा ग्रंथ तयार केला, त्याला त्यांनी नाव दिलं बुधभूषण। याचा अर्थ संभाजी महाराज हे स्कॉलर होते आणि त्याचबरोबर ते योद्धासुद्धा होते, हे सगळ्यांना माहीत आहे। कारण त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षापासून शंभूराजांना भारताच्या राजकारणाचा मोठा जो पसार आहे, जो मोठा कॅनव्हास आहे, तो अभ्यासता आला। कारण आग्र्याचा 1666ला ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगमुळं एक तह करावा लागला आणि त्या तहाच्या ह्याच्यातून त्यांना आग्र्याला जावं लागलं, म्हणजे औरंगजेब बादशाच्या दरबारात जावं लागलं। आणि त्याच वेळेला शंभूराजांना मोगलांची मनसबदारी पत्करावी लागलेली होती, म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी ते मोगल मनसबदार झालेले होते आणि ते शिवाजी महाराजांच्याबरोबर आग्र्याच्या दरबारात गेले आणि त्या ठिकाणी स्वतः शिवाजी महाराज असल्यामुळं त्यांना ते योग्य सगळं प्रशिक्षण मिळत होतं
आणि बघत सुद्धा होते की काय कारभार आहे आग्र्याचा, दिल्लीचा कारभार कसा चालतो आहे. औरंगजेबाच्या मुघलिया जे काही सल्तनत होती सगळी जे सगळे साम्राज्य होतं मुघलांचं, तो कारभार कसा चालतो आहे, त्याच्यातली लोकं कशी आहेत, त्याच्यातली आर्मी कशी आहे, त्यांची राजधानी कशी आहे, ती सगळी त्यांची व्यवस्था कशी चालते, ह्याचा अभ्यास वयाच्या 9व्या वर्षापासून शंभूराजांना झाला. आणि स्वराज्यात आणि ते जीवावरचं संकट होतं. म्हणजे आत्ता आपण दिल्ली आग्र्याला जाणं सोपं आहे. आता आधुनिकता आल्यामुळं, औद्योगिक क्रांतीमुळं आपल्याकडे दळणवळणाची साधनं खूप अशी सोपी झालेली आहेत. पण त्यावेळेला जायचं म्हणल्यानंतर इतक्या लांब जायचं आणि सगळ्या ऋतूतला तो प्रवास होता. तो सगळा प्रवास करून ते गेले आणि परत औरंगजेबाच्या कैदेत अडकले. औरंगजेबाच्या कैदेत अडकणं याचाच दुसरा अर्थ मृत्यू असा होता. पण त्याच्यातून सुद्धा शिवाजी महाराज, संभाजी महाराज निसटले आणि जीवावरच्या संकटांना धैर्यानं सामोरं जात शिवाजी महाराजांसारखंच शंभूराजांनी सुद्धा आग्रा ते राजगड असा वयाच्या 9व्या-10व्या वर्षी प्रवास केला. म्हणजे एक प्रकारे त्यांनी संपूर्ण भारत पादाक्रांत केला किंवा भारत यात्रा त्यांची त्याच वेळेला घडली. त्यामुळे भारतातलं त्यावेळच्या तत्कालीन हिंदुस्थानातलं सगळे रीतिरिवाज असतील, माणसं असतील, प्रदेश असेल, ह्याचाच त्यांना अभ्यास झालेला होता. आणि त्यानंतर स्वराज्याचे युवराज म्हणून त्यांनी जी काही धुरा सांभाळली, त्यावेळेला त्यांच्याकडं पन्हाळा सुब्याचा कारभार होता. एक नोंद अशी आहे की 10,000चं सैन्य घेऊन हंबीरराव मोहिते युवराज असतानाच शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्याकडं एक चांगली फळी दिली होती, कॅव्हलरी दिली होती, 10,000 यांचं कॅव्हलरी दिली होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी भागानगरापासून तर खंबातच्या आखातापर्यंत दौड मारलेली होती. अशा नोंदी आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे ते तरुणपणातच युवराज असताना संभाजी महाराजांनी लष्करी मोहिमांचं नेतृत्व सुरू केलेलं होतं. आणि त्यानंतर माहिती आहे आपल्याला की ज्यावेळेला ते छत्रपती झाले आणि त्याच वेळेला सुलतान अकबर, औरंगजेबाचा जो मुलगा होता, तो बंड केला आणि त्याला सगळ्यात संपूर्ण त्यावेळेच्या भारतामध्ये असं एकच शक्तिशाली आणि विश्वासार्ह माणूस वाटले, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि म्हणून दिल्लीपती बादशहाचा मुलगा बंड करून सह्याद्रीत आला आणि संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्यावरूनच आपल्याला असं लक्षात येते की संभाजी महाराजांचं कर्तृत्व, शौर्य हे तिथंपर्यंत पोचलेलं होतं किंवा त्यांची विश्वासार्हता ही तिथंपर्यंत पोचलेली होती, दिल्लीपर्यंत पोचलेली होती. आणि लोकांना, तत्कालीन जगातल्या लोकांना काय वाटत होतं हे अकबर बादशाच्या, म्हणजे अकबर जो आला, सुलतान अकबर जो आला, त्या कृतीवरून आपण त्याचं विश्लेषण करू शकतो की संभाजीराजे त्यावेळेला सामर्थ्यशाली आणि विश्वासार्ह लोकांना वाटत होते. हे झाल्यानंतर परत तुम्ही बघा, त्याच्या पाठोपाठ खासा औरंगजेबच आला. म्हणजे संभाजी महाराज 1680ला स्वराज्याच्या सिंहासनावर आले, आरोहण त्यांनी केलं. आणि 81ला खासा औरंगजेब लाखोची फौज घेऊन हा दख्खनीत उतरला. तो का उतरला तर अकबराला संभाजी महाराजांनी पाठिंबा इथं आश्रय दिलेला होता. म्हणजे ती एक धोकादायक चाल होती त्याला आपला आश्रय देणं. आणि दिल्लीच्या तख्ताला कायम असं वाटत होतं, दिल्लीवर जो कोण तख्तावर बसायचं त्याला असं वाटत होतं की संपूर्ण तत्काल हिंदुस्थानावर आपलं राज्य असलं पाहिजे, असेतू हिमाचल आपलं राज्य आलं पाहिजे, असं त्यावेळेच्या दिल्लीपती सगळ्यांनाच वाटायचं. म्हणजे सुलतान अकबर बादशाला वाटायचं, त्यानंतर शहाजहानला वाटायचं, त्यानंतर हे आपला औरंगजेब आला त्याला तर ते वाटायचं. आणि त्यांनी ती संधी बघितली आणि तो आला 81ला. त्याला वाटत होतं की 1-2 वर्षामध्ये हे काय जे स्वराज्य आहे हे आपण खालसा करू, संभाजीराजेला पकडू, पूर्ण त्याला आपल्या अंकित करू आणि आपण परत जाऊ. पण त्याचा जो काय होरा होता तो चुकला औरंगजेबाचा. आणि त्याला 81 ते त्याचं इथं निधन होईस्तोपर्यंत 1707 म्हणजे 26-27 वर्ष मराठ्यांची झुंजावं लागलं. आणि पहिली 9 वर्ष संभाजी महाराजांची त्याला झुंजावं लागलं. स्वतः औरंगजेबानं मोहीम काढल्यानंतर सुद्धा संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या जो विस्तार केलेला होता, औरंगजेब आल्यानंतर लोकांना वाटतं की स्वराज्य संकुचित झालं, तसं नव्हतं झालेलं. औरंगजेबाला
संघर्ष करता करता औरंगजेबाशी संघर्ष करता करता एकाच बाजूला औरंगजेब, दुसऱ्या बाजूला तो त्याच्याशी संभाजी महाराजांची झुंज चालू होती आणि एकाच वेळेला या सगळ्या शत्रूंना अंगावर घेऊन संभाजी महाराजांनी 9 वर्ष स्वराज्याचं रक्षण केलं. 9 वर्ष ते राहिले. फितुरीमुळे जर पकडले गेले नसते शंभूराजे तर औरंगजेबाला त्याच वेळेला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं गेलं असतं. इतकी त्यांची तयारी आणि हे इतिहासाच्या पानापानातून आपल्याला दिसून येते. एकीकडे ही तयारी खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते, त्यांचं शौर्य खूप मोठं आहे, त्यांचा पराक्रम खूप मोठा आहे. मात्र बदनामी पण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या काळात करण्यात आली. अनेक चित्रपट आले, नाटकं आली, त्यामध्ये देखील एक बाजू दाखवली गेली, दुसरी बाजू दाखवली गेली नाही. नेमकं याचं विश्लेषण कसं कराल? त्याची सगळी मुळं ही संभाजी महाराजांच्या आणि सरकारकुणांच्या म्हणजे अष्टप्रधान मंडळातल्या अण्णाजी दत्त मोरोपंत पिंगळे असतील, निराजी रावजे असतील, असे अनेक मंडळी आहेत. त्यांच्यामधल्या मतभेदामध्ये आहेत. आणि हे मतभेद का झाले तर इतिहास असं सांगतो की संभाजी महाराज हे संस्कृत तज्ज्ञ होते. ज्या वेळेला त्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच वेळेला गागाभटांच्याकडून समनयन नावाचा एक ग्रंथ लिहून घेतलेला होता. तो ग्रंथ गागाभटांनी संभाजी महाराजांना अर्पण केला आहे. तर त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, ते ग्रंथ सगळा हा सगळ्या ह्याच्याबद्दलचा आहे, तो ग्रंथ सगळ्या धार्मिक आचरणाबद्दलचा. आणि त्याच्यामधलं एक महत्त्वाची नोंद अशी आहे की जी गागाभटांनी केली आहे की जी संभाजी महाराजांच्या आज्ञेने तो ग्रंथ झाल्यामुळं ते समाज सांगतो की वेदांचे अधिकार, वेदमंत्रांचे अधिकार हे सर्व वर्णांना आहेत. आणि सर्व वर्णांना म्हणजे बघा तुम्ही, फक्त सवर्णांना वेद मंत्रांचे अधिकार आहेत असं त्याच्या अगोदर म्हटलं जात होतं, त्याच्यानंतर सुद्धा म्हटलं गेलं. पण संभाजी महाराजांच्या आज्ञेनं रचलेल्या ग्रंथामध्ये वेदांचे अधिकार हे सर्व वर्णांना आहेत असं सांगितलं गेलं. दुसरी गोष्ट अशी, त्यामुळं संभाजी महाराज हे सर्व वर्णांना समान समजत होते असं त्याच्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो. दुसरी गोष्ट आणि त्याला दुसरा निष्कर्ष असा आहे की ज्या वेळेला संभाजी महाराज हे राजगादीवर येणार होते, स्वराज्याचे युवराज होते, म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कायदेशीररित्या अधिकार त्यांचा होता, तो अधिकार डावलून अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या कंपुतील लोकांनी राजाराम महाराजांना सिंहासनारोहण करायचं असं जे घाट घातला होता आणि मंचकारोहण केलेलं सुद्धा होतं. आणि संभाजी महाराजांना पकडायला ते येत होते. लष्करी सत्ता आणि लोक जी संभाजी महाराजांच्या बाजूनं असल्यामुळे स्वराज्यातले तो त्यांचा डाव उधळला गेला. तरी पण हा इतका दर्यादिल राजा होता, मोठ्या मनाचा राजा होता की जी लोक स्वतःचा त्यांचा अधिकार काढून आपल्या त्यांच्या सावत्र भावाला त्या सिंहासनावर बसवलेलं होतं, त्यांचा प्राण घेण्याचा, त्यांना कैद करायचं, त्यांना मारून टाकण्यासाठी आलेली होती, त्यांनाच परत या दर्यादिल राजानं प्रधान म्हणून नेमलेलं होतं. आणि ज्यावेळेस सुलतान अकबर आला त्यावेळेला या मंत्र्यांनी, कटवाल्या मंत्र्यांनी अशी कारस्थानं केली की स्वराज्याचं सिंहासन हे अकबरला द्यायचं आणि संभाजी महाराजांना मारायचं. हा कट स्वतः अकबरानं ती जी काही पत्र त्याला गेलेली होती ती संभाजी महाराजांच्याकडे पाठवल्यामुळे उधळला गेला. आणि त्यावेळेला संभाजी महाराजांनी भारतामध्ये हजारो वर्षात झाली नव्हती अशी एक गोष्ट केली, ती म्हणजे ब्राह्मण सरकारकुनांना हत्तीच्या पायी देऊन रीतसर आज्ञा देऊन शिक्षा दिली. आणि याचा राग मनात धरून, आणि तो राग फक्त संभाजी महाराजांच्या काळातच होता असं नाही, संभाजी महाराजांच्या नंतरसुद्धा अजूनपर्यंत ज्यांना ज्यांना संभाजी महाराजांनी शिक्षा दिल्या, ज्यांना ज्यांना संभाजी महाराजांनी हा राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली कडेलोट केले, हत्तीच्या पायी देऊन मारलं, अशा लोकांच्या वारसांना असं वाटतं आहे की संभाजी महाराजांनी धर्मद्रोह केलेला आहे. एका बाजूला धर्मवीर म्हणून आपण संभाजी महाराजांना म्हणतो, पण काही लोकांना असं अजून वाटतं आहे. आणि तीच भावना मनात ठेवून असं पराक्रमी, शौर्यशाली आणि साहित्यिक असणाऱ्या संभाजी महाराजांचा, आणि नुसतं साहित्यिक नाहीत ते, धर्मतज्ञ, धर्मनीतिज्ञ आहेत ते, म्हणजे त्यांनी नीतींवर भाष्य केलं आहे संभाजी महाराजांनी, धार्मिक नीतींवर भाष्य केलं आहे. अशा व्यक्तीची बदनामी ही त्याच वेळेला सुरू झालेली होती. त्याच वेळेला अफवा उठवायचं चालू होतं. आणि त्यानंतर ज्या वेळेला
साहित्याची बहुतायत्ता आपल्याकडे आली, म्हणजे पुस्तकं छापली जाऊ लागली. त्यावेळेपासून तर कहर झाला आणि नाटक ज्यावेळेला सुरुवात झाली पहिल्यांदा, आश्चर्य वाटेल तुम्हाला की सगळ्यात जास्त नाटकं भारतामधलं सांगतो मी, किंवा जगामध्ये तुम्ही एका कुठल्या पुरुषावर जास्त नाटकं लिहिली असतील आत्तापर्यंत तर ती छत्रपती संभाजी महाराजांच्यावर आहेत. पण त्यातली बहुतांशी सगळी नाटकं म्हणजे साधारण 1857-58च्या दरम्यान त्यांच्या जीवनावरचं पहिलं नाटक आलं शंभूराजांच्या जीवनावरचं. त्याच्यापासून ते आता या 10-20 वर्ष, आता कोण धाडस नाही करत, पण 10-20 वर्षापर्यंत जी नाटकं आली, जी सिनेमे आले, ज्या कथा आल्या, ज्या कादंबऱ्या आल्या, ह्या सगळ्या संभाजी महाराजांच्या बदनामी करणाऱ्या होत्या. आणि त्या बदनामीच्या पाठीमागं 1% सुद्धा सत्याचा अंश नव्हता. आणि त्याची सगळी कारणं ही संभाजी महाराजांच्या या त्यांनी दिलेल्या शिक्षांमधने आहेत. त्यांनी जी धार्मिक सुधारणा करायची, त्यांनी वेदमंत्रांचे अधिकार सर्व वर्णांना आहेत असं सांगण्यामध्ये आहेत. त्यांनी ब्रह्महत्येच्या पातकाला प्रायश्चित्त नव्हतं आणि ज्याला धर्मरक्षक आपण म्हणतो, छत्रपती म्हणून वेदमंत्रांना अभिषिक्त झालेले छत्रपती स्वतःच्याच प्रधानांना, ब्राह्मण प्रधानांना हातीच्या पायी देऊन मारतोय, हा मोठी एक गोष्ट म्हणजे स्वराज्यापेक्षा मोठा ज्यांना धर्म वाटत होता अशा लोकांना वाटली आणि त्यांनी हेतुपुरस्सर शंभूराजाची बदनामी केली. आणि मग ती बदनामीची साखळी जवळजवळ 200 वर्ष चालू होती. साधारणतः ही सगळी बदनामी झाल्यानंतर खरं तर महाराजांची एकच बाजू खरं तर दाखवली गेली. आता आपण इतिहासाची पानं चाळताना नेमकी आता त्यांची युद्धनीती कशी होती, कारण एकाच वेळी अनेक लढाया ते करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. काय सांगाल याविषयी? युद्धनीती म्हणजे संभाजी महाराजांच्या युद्धनीतीबद्दल तुम्ही, ते वॉरलाईक प्रिन्स होते, म्हणजे त्यांना निधड्या छातीनं लढाया करण्यासाठी जास्त आवडत होतं असं आपल्याला दिसतं. आणि ते सैन्यात खूप प्रिय होते, स्वतःच्या सैन्यामध्ये प्रिय असणारे ते सेनापती होते किंवा जनरल होते. त्यांनी स्वराज्याच्या कल्याण भिवंडीपासून ते जिंजीपर्यंत म्हणजे कर्नाटकापर्यंत इतका मोठी दौड मारलेली आहे. सातत्यानं ते एका जागेवर नसायचेच, म्हणजे वारंवार प्रवासात राहून वेगवेगळ्या ठिकाणी राहून लोकांना असं, जसं शिवाजी महाराजांच्याबद्दल म्हटलं जात होतं तसंच परकीय लोकांनी निरीक्षण अशी नोंदवलेत की संभाजी महाराज एकाच वेळेला अनेक ठिकाणी आम्हाला दिसतोय. याचा अर्थ एकाच वेळेला अनेक ठिकाणी संभाजी महाराजांनी युद्ध आघाडी उघडलेली होती आणि त्यांनी त्यावेळेला सिद्धी, जो जंजिरेकर सिद्धी होता त्याला नामोहरम केलं, पोर्तुगीजांना नामोहरम केलं. इंग्रज संभाजी महाराजांच्या भीतीने त्यांनी आपला जो कोट आहे मुंबई त्यांच्याकडे त्याला गेली होती त्याला त्यांनी फोर्टिफिकेशन केलं, ते संभाजी महाराजांच्या भीतीने केलं. दख्खनेमध्ये जाऊन त्यांनी स्वराज्याचा विस्तार जो शिवाजी महाराजांनी केला होता दक्षिण दिग्विजयाचा, ते सगळं राज्य म्हणजे दक्षिणेतलं जे सगळं राज्य आहे ते व्यवस्थित ठेवलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांची जी नीती होती की दख्खनीयांची पातशाही दख्खनीयांच्या हाती राहिली पाहिजे, ती शिवाजी महाराजांची नीती संभाजी महाराजांनी पुढं चालवलेली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी औरंगजेबाशी लढताना कुतुबशहाशी किंवा आदिलशहाशी, आदिलशहाला तर त्यांनी मदत केली. खरं तर आदिलशहा पहिला स्वराज्यच आदिलशहाच्या ह्याच्यातनं तयार झालेलं होतं, त्याचं राज्य आपण जिंकून. पण त्यावेळीची युद्धनीती अशी होती की दिल्ली शक्तिशाली सामर्थ्य जो सम्राट होता त्याच्याशी लढायचं असेल तर दख्खनीयांच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आणि हीच धारणा घेऊन संभाजी महाराज लढत होते. एवढंच काय तर उत्तरेमधल्या काही म्हणजे जसं छत्रसालाला शिवाजी महाराजांनी त्याला तिकडं बंड करायला प्रेरित केलं होतं, तसं उत्तरेमधल्या काही लोकांनी बंड करावीत, मोगलांशी झगडा सुरू करावा अशा प्रयत्नात सुद्धा संभाजी महाराज होते. म्हणजे त्यांची युद्धनीती, एवढं मोठं संकट कोसळलेलं असूनसुद्धा त्यांनी सैन्याची जी काय म्हणजे त्यांचं घोडदळ कमी झालेलं नव्हतं, त्यांचं कॅव्हलरी कमी झालेली नव्हती त्यांची, त्याच्यानंतर त्यांचं पायदळ कमी झालेलं नव्हतं. त्यांची पत्रं आहेत संचनीबद्दलची, म्हणजे सैन्य संचनी म्हणजे सैन्य भरतीबद्दलची त्यांची पत्रं उपलब्ध आहेत की औरंगजेब आलेला असताना आपण कशी सैन्य भरती केली पाहिजे.
हे सगळं त्यांच्याकडे आहे. आणि स्वराज्याचा खजिना कमी झालेला नव्हता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं युद्धजन्य परिस्थितीत सुद्धा स्वतःचं राज्य स्थिर ठेवणं, आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवणं, सैन्य दलाच्या दृष्टीने स्थिर ठेवणं हे शंभूराजांनी केलेलं होतं. ही एक वेगळी युद्धनीती आहे. संभाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास अजून जसे जसे पुरावे पुढे येतील तसं जास्त ताकदीनं आपल्यासमोर येणार आहे. पण इतका सगळा मोठा इतिहास असताना कुठेतरी संभाजी महाराजांना इतिहासात कुठेतरी असं लपवून ठेवलं किंवा दुर्लक्षित केलं असं वाटतं का आपल्याला? कारण आपण इतिहासाचे बरेच पानं चाळत असता, संशोधन करत असता. कुठेतरी संभाजी महाराजांचा इतिहास वाटतं का असं? खरं तर संभाजी महाराजांचं मगाशी सांगितली ती कारणं आहेत शंभूराजांच्या इतिहासाबद्दलच्या. त्यांचा इतिहास एकतर बदनाम केला गेला, नंतर दडपला गेला. आणि अशी परिस्थिती आहे की जर यशवंतराव चव्हाण साहेब यांनी वासी बेंद्रे नावाचे खूप मोठे इतिहास संशोधक होऊन गेले, त्यांना संभाजी महाराजांचं चरित्राचा अभ्यास करायचं साठी प्रेरणा दिली नसती किंवा त्यांना आर्थिक मदत म्हणजे त्यांचं पुस्तक छापायच्या अगोदरच पहिल्यांदाच त्यांनी शिवाजी महाराजांच्या लिहिलं तर यशवंतरावने सांगितलं की शंभूराजांच्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यांनी देशविदेशात जाऊन शंभूराजांच्या चरित्राची साधनं जमा करून संभाजी महाराजांचं एक विचिकित्सक चरित्र लिहिलं नसतं तर आजसुद्धा संभाजी महाराज ज्या पद्धतीनं आज आपण सगळीकडे पुतळे उभा करायला लागलो आहे, संभाजी महाराजांचे नव्यानं पराक्रम सांगणारे सिनेमे तयार करायला लागलो आहे, पराक्रम सांगणारी नाटकं तयार करायला लागलो आहे, ते आले नसते. याचा अर्थ असा आहे की संभाजी महाराज पराक्रमी नव्हते का? तर होते, पण तो पराक्रम सांगायला महाराष्ट्र कमी पडलेला होता. कारण संभाजी महाराजांची प्रतिमाच अशी तयार केली गेलेली होती की त्याच्यातून त्या चरित्राकडं लोकांचं लक्ष खूप वर्ष गेलं नाही. आणि पहिल्यांदा मग वासी बेंद्रे असतील, द.ग. गोडसे असतील, कमल गोखले असतील, मग डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील, आनंद घोरपडे सर असतील, अशा लोकांनी संभाजी महाराजांच्यावर त्यांची संदर्भ साधनं शोधून काढली. संभाजी महाराजांच्या इतिहासाचं नव्यानं विश्लेषण केलं, कागदपत्रांचं नव्यानं विश्लेषण केलं. आणि आज आपल्यासमोर जे संभाजी महाराजांचं धवल चरित्र आलं, जे चांगलं चरित्र आलं आहे आणि जे इतिहासाला धरून आहे ते आलेलं आहे, त्याच्या पाठीमागं या सगळ्या इतिहासाच्या संशोधकांनी, अभ्यासकांनी केलेलं श्रम आहे. आणि सगळ्यात म्हणजे यशवंतराव चव्हाणांची त्याच्या पाठीमागची प्रेरणा आहे. खरं पाहिलं तर अनेक चित्रपट आता या निमित्ताने येत आहेत. नुकताच छावा चित्रपट देखील येऊन या ठिकाणी गेलेला आहे. तो तुम्ही पाहिला आहे का? आणि त्याच्यामध्ये खरंच संभाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसा दाखवला गेला आहे का? काय सांगाल या संदर्भात? छावा तर सिनेमा मी पाहिला आणि त्याच्यानंतर एक मुलाखतसुद्धा दिली. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी जे त्या सिनेमाबद्दल माझं जे काय विश्लेषण आहे, कारण सिनेमा हा सिनेमा असतो, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली होती आणि ज्या पद्धतीनं इतिहासात नसणारी तथ्य त्याच्यामध्ये काही सांगितलेली होती, त्याच्याबद्दल मी बोललेलो होतो. आता बघा, छावा सिनेमा वर्ष होऊन गेलं, बरोबर. छावा सिनेमा निर्मात्यांनी किंवा छावाच्या सिनेमाच्या हिरो हिरोईननी पुन्हा कधी संभाजी महाराजांना कुठं अभिवादन तर केलेलं तुम्हाला दिसते का? किंवा संभाजी महाराजांच्या गडकोटांबद्दल त्यांची काही भूमिका त्यांनी कधी जाहीर केले का? असं काहीच नाही आहे. सिनेमा करणारी मंडळी जी आहेत त्यांना आपल्या संभाजी महाराजांच्याबद्दल प्रेम करणारा एक मोठा समूह जो निर्माण झालेला आहे त्याचा फायदा घ्यायचा असतो आणि त्यामुळे त्यांनी ते केलेलं असतं. मग ते करताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली थोडीसं इतिहासाला धक्कासुद्धा ते देत असतात. पण माझं असं मत आहे की असे सिनेमे आले पाहिजेत. छावाच नाही तर अनेक सिनेमे आले पाहिजेत, कारण याच्यातून या राजांचा, पराक्रमी पुरुषांचा इतिहास लोकांसमोर पोचतो आणि त्यानंतर लोक मग तपासायला लागतात. याच्यात दाखवलं हे खरं आहे का, खोटं आहे का, हे सगळं तपासायला लागतात. पण हे सगळे सिनेमे करणारी मंडळी ही व्यावसायिक आहेत, हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच इंद्रजित सावंत सरांनी आपल्याला संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल, शौर्याबद्दल आणि त्यांच्या अनेक गुणांबद्दल खूप चांगली सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आता सध्या आपण इथंच थांबूया. मी सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर.